मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. काल संगमनेरमधल्या धांधरपळ गावामध्ये भाजपच्या स्टेजवरून जयश्रीताई थोरात यांच्याबाबत कमरेखालच्या भाषेमध्ये जे काही वक्तव्य केले गेले होते त्याविषयी आपण काल व्हिडिओमध्ये पाहिलेला आहेच. आज हा दुसरा व्हिडिओ. तर ते जे काही झालं होतं, वसंत देशमुख नावाच्या व्यक्तीने बाळासाहेब थोरात यांना लेकरच कशी झाली, या जिल्ह्यामधली 7 लाख मुलं मुली हे त्यांना वडिलांसारखे मानतात, म्हणजे बघा बघा हे सगळ्यांचे बाप कसे का होऊ शकतात, अशा अर्थाने अश्लील टिप्पणी या व्यक्तीने केली होती. याच्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. इवन भाजपच्या लोकांनी सुद्धा म्हणलेलं आहे की हे जे काही बोलले ते चुकीचं बोलले. परंतु जे भाजपचे बावनकुळे फॉर एक्झाम्पल म्हणाले की जयश्रीताईंच्या पाठीशी आम्ही आहोत, तर हे खरोखरच पाठीशी आहेत का? यांना खरोखर या लाडक्या बहिणीचा काही रिस्पेक्ट आहे का? हे जर तुम्हाला कृतीमधून बघायचं असेल तर आपल्या लक्षात येईल की ज्या वेळी या व्यक्तीने हे वक्तव्य केलं त्याच वेळेला त्या व्यक्तीला त्या ठिकाणी विरोध झाला. त्या ठिकाणी लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये गेले, यांच्यावर FIR नोंदवा, यांची तक्रार दाखल करून घ्या, त्यांना अटक करा अशी मागणी केली गेली. मात्र पोलिसांनी ही मागणी मान्य केली नाही. आता आपलं जे भारतीय न्याय संहिता आहे या संहितेनुसार एखाद्या महिलेचा अशा पद्धतीने अश्लील भाषेमध्ये अपमान करणं हा गुन्हा आहे आणि त्यामुळे हा गुन्हा नोंदवून घ्या अशी मागणी पोलीस स्टेशनला केल्याच्या नंतर त्या मागणीकडे कुणीही लक्ष दिलं नाही. शेवटी रात्रभर, येस लिटरली रात्रभर, या बायका, काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसच्या कार्यकर्त्या महिला आणि जयश्री थोरात या तिथे पोलीस स्टेशन बाहेर थांबून बसल्या. त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. कशासाठी? की या व्यक्तीच्या नावाने तक्रार नोंदवून घ्या, त्यांना अटक करा. मला सांगा, दुसऱ्या दिवशी हे बावनकुळे म्हणतात की जयश्री त्यांच्यासोबत आम्ही आहोत. पण मग जयश्री त्यांच्यासोबत आहे तर त्यांच्या विरोधामध्ये ज्यांनी वक्तव्य केलं त्यांच्यावरची FIR सुद्धा नोंदवून घेता नाही आली. कोण आहे गृहमंत्री? देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आदेश दिले होते का FIR नोंदवून घेऊ नका? आता जयश्री थोरात, हे थोरात घराणं तुम्हाला माहिती असेल अहमदनगर जिल्ह्यामधलं, यांना राजकारणाची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यांचे आजोबा राजकारणामध्ये होते, भाऊसाहेब थोरात, त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात, त्याच्यानंतर आता त्यांच्या या कन्या, आता बाळासाहेब थोरात हे सुद्धा मंत्री राहिलेले आहे. आणि अनेक लोक जे आहेत ते त्या भागामधले जे आहे ते थोरात हे खूप मोठं नाव आहे, जसं विखेंचं नाव मोठं आहे. आता जर या थोरातांच्या कन्या जयश्री थोरात या तक्रार नोंदवायला गेल्या आणि त्यांची तक्रार जर पोलीस ऐकून घेत नसतील तर मला एक सांगा, तुम्ही आम्ही कोण आहोत हो? आपण एखाद्या वेळेला पोलीस स्टेशनला गेलो आणि आपली तक्रार नोंदवून नाही घेतली तर मग त्याच्यात वेगळं वाटण्यासारखं काय आहे? म्हणजे तुम्ही बघा की यांनी काय हालत करून ठेवलेली आहे कायदा आणि सुव्यवस्थेची. त्याच्यामुळेच मी जे याच्या आधीही म्हणलं होतं की हे जे लाडकी बहीण म्हणतात ना, हे नाटकं आहेत. हे जे म्हणतात ना की जयश्री त्यांच्या पाठीशी भाजप आहे, बिलकुल नाही आहात तुम्ही. तुम्ही जर असते ना तर तुम्ही तेव्हाच तक्रार नोंदवून घेतली असती. आता लाज वाटेल म्हणून काय केलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तक्रार नोंदवून घेतली. आता सकाळी आलं की त्या व्यक्ती सापडलेला, सुरुवातीला तर तो फरार होता. फरार बिरार कोणीही नसतं, ठीक आहे. आणि हा इतका मोठा माणूस तर नक्की संपर्कात असणार आहे. त्यांना पकडायचं की नाही ही मात्र इच्छा या सत्ताधाऱ्यांची काय आहे त्याच्यावर अवलंबून असतं. तर अशा पद्धतीने, आणि हे कधी FIR नोंदवून घेतली? जेव्हा रात्रभर हे लोक थांबले, रात्रभर म्हणाले की FIR नोंदवून घ्या, नाही नोंदवून घेतली. शेवटी हे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्या ठिकाणी त्यांनी जाळपोळ केली असं म्हणतात, गाड्या फोडल्या असं म्हणतायत आणि त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हे नोंदवले गेले आहेत. आता अर्थातच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस FIR नोंदवून नाही घेत म्हणून गाड्यांचं नुकसान नव्हतं करायला पाहिजे, ठीक आहे. गाड्यांचं नुकसान नव्हतं करायला पाहिजे. त्यांनी आंदोलन जोरजोरांनी नारे देणे हे सगळं करू शकले असते. परंतु त्यांनी ती स्टेप घेतली आणि त्यानंतर त्यांच्यावर सुद्धा गुन्हे नोंदवले गेले आहेत. आता जयश्रीताई थोरात असं म्हणतात की जवळपास 400 कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवले आणि त्याच्यामधले अनेक कार्यकर्ते असे आहेत की जे त्या ठिकाणी आलेच नव्हते. जे लोक त्या ठिकाणी आले नव्हते त्यांच्यावर सुद्धा गुन्हे नोंदवलेले, जे दवाखान्यामध्ये आहे, जे बाहेरच्या गावी आहेत, जे या संगमनेरमध्येच नाही आहेत, ते नव्हतेच त्या दिवशी त्यांच्यावर सुद्धा. मग कसे नोंदवले गेले? तर काहीही नाही. यांनी हे पाहिलं नाही की कोण सापडतंय. थोडक्यात त्यांनी हे बघितलं की बाळासाहेब थोरात यांच्यासोबत कोण कोण आहे,
कोण कोण ताकदवर आहे, आता इलेक्शनच्या काळामध्ये कोणाकोणाला आतमध्ये टाकलं तर आपल्याला राजकीयदृष्ट्या फायदा होऊ शकतो, या अर्थाने त्यांनी या सगळ्या लोकांवर गुन्हा नोंदवला आहे.